अंकोरवट येथील श्री विष्णू मंदिर जगातील 8वे आश्चर्य. कैलास मानसरोवर या ठिकाणची पवित्र स्थाने असलेल्या तिबेटमध्ये उगम पावणाऱ्या मेकांग नदीच्या खोऱ्यातील कंबोडिया या द्वीपकल्पातील 8वे आश्चर्य म्हणून जगन्मान्यता मिळालेल्या अंकोरवट येथील श्री विष्णू या दैवताच्या जगातील सर्वात मोठ्या मंदिराला भेट देण्याची इच्छा माझ्या मनात अनेक दिवस होती. ऐकीव वाचलेल्या व आंतरजालावरील माहितीतून याबद्दल खूप उत्सुकताही होती. इसवी सन पूर्व 100व्या शतकापासून सुमारे 1100 वर्षे येथे हिंदू संस्कृती नांदली होती. मात्र आता येथे एकही हिंदू नाही. तसेच भव्य व सुंदर असा हा मंदिर समूह सुमारे 400 वर्ष अज्ञात राहिला. हे प्रश्न आणि स्थानिक लोक मार्गदर्शक वस्तुसंग्रहालय या माध्यमातून त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी मी येथे भेट देण्याचे ठरवले. या सादरीकरणात येथील इतिहास, भूगोल व सध्याची परिस्थिती याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. आग्नेय आशियातील कंबोडिया हा देश भारतापासून भूमार्गाने सुमारे 5000 किलोमीटर तर हवाई मार्गे 3000 किलोमीटर दूर आहे. याच्या पश्चिमेला थायलंड उर्फ सयाम आहे. सयामचा पाली भाषेत सुवर्णभूमी असा अर्थ असून पूर्वी याचेच दुसरे नाव सुवर्णपूर होते. आग्नेयेला व्हिएटनाम असून याचे जुने नाव चंपा किंवा चाम होते. ईशान्येला लाओस तर दक्षिणेला थायलंडचे आखात आहे. सापडलेले शिलालेख व ऐतिहासिक दाखल्यातून कंबोडिया या देशाची व्युत्पत्ती सापडते. इसवी सन पूर्व 100 ते 600 पर्यंत असलेल्या या हिंदू राज्याला चीनी लोक फुनान साम्राज्य म्हणून संबोधत. 6व्या शतकानंतर मांडलिक राजे बलाढ्य झाले व तेथे बंडाळी आणि अराजकता माजली. त्याचवेळी दक्षिण भारतातून हिंदू साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी बाहेर पडलेला कौंडिण्य उर्फ कंबू हा ब्राह्मण आणि त्याचे साथीदार या ठिकाणी पोचले. त्यांनी बंडखोरांना नामोहरम करून राज्याची घडी नीट बसवली. येथील राजकन्या मेरा हिच्याशी त्याने लग्न केले. कंबू आणि मेरा यांची राज्य आणि संतती यांना ख्मेर असे नाव पडले. अशा तऱ्हेने फुनान साम्राज्याचा अस्त होऊन खेम घराण्यांचा अंमल सुरू झाला. कंबोवरूनच या देशाला कांबोज, कंबोडिया किंवा कांपुचिया ही नावे पडले. व्याधपूर ही राजधानी कौंडिण्याने वसवली. भारतातून येथे अनेक साहसीवीर, विद्वान आणि कुशल कारागीर येऊन स्थायिक झाले. कौंडिण्याने पाणी अडवून कालवे काढून शेतीस प्रोत्साहन दिले. या समृद्ध साम्राज्याचे सुसज्ज आरमार होते व चीन आणि भारत यांच्याशी त्यांचे राजकीय आणि सौहार्दपूर्ण संबंध होते. येथून विशेषतः सोने, चांदी, मोती इत्यादींचा व्यापार चालत असे. या घराण्यात श्रुतिवर्मन, जयवर्मन, ईशानवर्मन, भववर्मन, महेंद्रवर्मन हे शूर राजे होऊन गेले. जयवर्मनने जावा नरेशाला पराभूत करून ब्रह्मदेश व्हिएटनामपर्यंत आपले राज्य वाढवून स्वतःला चक्रवर्ती घोषित केले. त्याने भारतातून हिरण्यदास या विद्वानाला आमंत्रित करून त्याच्या मदतीने साम्राज्याची घडी नीट बसविली. हिरण्यदासाने सूर्यवर्मन II याला देवराज म्हणजेच देवासमान हे पदवी व पद दिले. त्यामुळे त्याच्यावरील भक्ती, निष्ठा आणि श्रद्धा या पोटी आणि लोकसहभागातून सुंदर मंदिरांची निर्मिती झाली. ख्मेर राजे हिंदू धर्म व संस्कृत काव्याचे जाणकार होते. त्यांनी अनेक कवी, विद्वानांना राजाश्रय दिला. या काळात हिंदू सनातन धर्म, कला, साहित्य, शास्त्र, शेती, व्यापार याची प्रगती होऊन मोठी भरभराट झाली. 1000 वर्षापेक्षा जास्त नांदलेल्या आणि रुजलेल्या हिंदू संस्कृतीतील रीतिरिवाज, मूर्तिपूजा,
पौराणिक कथा यांचा प्रभाव आजही येथील जनमानसावर आहे. सुमारे 10व्या शतकापर्यंत येथे शैव हा राजधर्म होता. मात्र 11व्या शतकात सूर्यवर्मन याने वैष्णव धर्म स्वीकारला आणि आपली राजधानी यशोधरपूर येथील अंकोरवट येथे भव्य विष्णू मंदिर उभारले. त्या काळी या स्थानाला परम विष्णुलोक संबोधले जाई. या ठिकाणी रामायण महाभारताचे पठण, यज्ञ, गुरुकुल शिक्षण, आश्रम, शिल्पे आणि मंदिरे यासह वैदिक धर्म वाढला. अंकोरवट म्हणजे मंदिरांचे गाव. याच्या मोठ्या परिसरात लहान मोठी अशी 700 ते 800 मंदिरे आहेत. उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणातून या मंदिरांजवळ त्याच्या कितीतरी पट मोठ्या समृद्ध नागरी वस्तीच्या खुणा दिसतात. हा मंदिर परिसर व्हॅटिकन शहरा एवढा होता. ऐतिहासिक दाखल्यानुसार लंडन शहराची लोकसंख्या ज्यावेळी 3000 होती तेव्हा येथे 10 लाख लोक राहत होते. कंबोडियात या काळामध्ये विद्वत्ता व ज्ञानाचे युग होते. त्यांची राजभाषा संस्कृत होती. सापडलेल्या 1200 शिलालेखातील सुमारे 700 शिलालेख उच्च दर्जाच्या संस्कृत व काटेकोर व्याकरणातील आहेत. 12व्या शतकादरम्यान सूर्यवर्मन II याने अंकोरवट व अंकोरधाम या मंदिरांची निर्मिती सुरू केली. ती त्याच्या मुलाने पूर्णत्वास नेली. देवांचा वास असलेला व जगाच्या केंद्रस्थानी असलेला मेरू पर्वत व समुद्रमंथन ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून ही मंदिर उभारणी केली गेली. आपल्या नियोजनबद्ध वसविलेल्या यशोधरपूर या राजधानीतील विष्णू मंदिर हे सर्वोत्कृष्ट, असामान्य, अद्भुत, भव्य, विशाल असा आश्चर्यात टाकणारा शिल्प व स्थापत्यशास्त्राचा एकमेवाद्वितीय वास्तू नमुना आहे. सुमारे 500 एकर परिसरात उभारलेल्या या मंदिराची लांबी आणि रुंदी सुमारे 1.5 किलोमीटर आहे. सभोवताली पाण्याचे खंदक क्षीर समुद्राचे प्रतीक असून त्याची एकूण लांबी 5 किलोमीटर, रुंदी 200 मीटर व खोली 4 मीटर आहे. या खंदकांवर पूर्व व पश्चिमेला पूल आहेत. याला 3 प्रदक्षिणा मार्ग आहेत. या पुलांवरून आत गेल्यावर 3 दरवाजे पार करून आपण आतील व्हरांड्यात पोचतो. तेथून पुढे आत जाण्याच्या आखीव मार्गावर एका बाजूला ग्रंथालय तर त्यासमोर दुसऱ्या बाजूला दवाखाना आहे. यापुढे सुंदर तळे असून त्यात कमळे फुललेली आहेत. खंदकातील पाणी व हे तळे, यात दिसणारे मंदिराचे प्रतिबिंब व सकाळी या शिखरांमागून उगवणारा सूर्य यांचे दृश्य अवर्णनीय आहे. या पुढील प्रदक्षिणा मार्गावर 4 दिशांना दरवाजे आहेत. यातील पश्चिम दरवाजाजवळ यातील मुख्य असलेली 15 फूट उंचीची अष्टभुजा विष्णूमूर्ती आणून बसवलेली आहे. पुढील प्रदक्षिणा मार्गावर गोलाकार नक्षीदार खांब असून भिंतीवर उठाव शिल्पपट आहेत. उठाव शिल्प म्हणजे आतल्या दगडी भिंतीवर दगडात न कोरलेले परंतु त्यावरती अन्य मऊ दगडावर कोरलेली शिल्पे चिकटवलेली आहेत. यात शोभायात्रा, स्वर्ग नरक, देवदानवांचे युद्ध, रामायण महाभारतातील प्रसंग, समुद्रमंथन, राजा सूर्यवर्मनचा दरबार इत्यादी साकारलेले आहेत. येथील खांब व छत यावर निरनिराळ्या भावमुद्रा, वेश, भूषण व दागिने असलेल्या 1 ते 3 अप्सरांचे समूह दिसतात. या मंदिरात अशी अप्सरांची सुमारे 2000 शिल्पे आहेत. प्रदक्षिणा मार्गातून वर चढून गेल्यावर जोते लागते. यातील मुख्य मध्यवर्ती शिखर म्हणजे मेरू पर्वतासारखे असलेले सर्वात उंच सुमारे 65 मीटर असून अन्य 4 कोपऱ्यात मेरू शेजारील पर्वत दर्शविणारी 4 गोपूर शिखरे आहेत. या भव्य व विशाल वास्तूची निर्मिती पिरॅमिड प्रमाणे असून सुमारे 220 फूट उंचीची 5 शिखरे
आकाशात उंच जाताना दिसतात. या मंदिराचा आराखडा, अचूकता, कोरीवकाम, दिशा, समानता या विस्मयकारक आहेत. हे मंदिर म्हणजे कलाकुसर, स्थापत्य, धर्म, राजसत्ता आणि भक्ती यांचा एक उत्सवच आहे. राजघराण्यावर देवांची कृपा असावी म्हणून देवांच्या निवासासाठी अशी मंदिरे प्रत्येक राजा बांधत असावा. त्यामुळे येथे उत्सव होत नसावेत, कारण या भव्य मंदिरांचा प्रदक्षिणा मार्ग मात्र चिंचोळा आणि लहान आहे. मुख्य मंदिरात वर जाण्यासाठी चारी बाजूने लहान पायऱ्या आहेत, परंतु त्याने वर जाणे शक्य नाही. आता पर्यटकांसाठी प्रशस्त लाकडी जिने जाण्या आणि येण्यासाठी उभारलेले आहेत. या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील विष्णुमूर्ती 13व्या शतकात असलेल्या बुद्ध लाटेनंतर हलवली गेली आहे. या पश्चिमाभिमुखी मंदिरात देवराज राजा सूर्यवर्मन याची समाधीही आहे. आपण भेट देतो त्यातील मंदिरांची डागडुजी काही ठिकाणी बरीचशी झाली आहे व इतरत्र चालूही आहे. सूर्यवर्मन II याने बांधलेले पण डागडुजी न झालेले व भग्नावस्थेतील लोटस पॉड हे मंदिर, ज्याला बेंगमलाई असेही म्हणतात, येथे आवर्जून भेट द्यावी. येथील परिसर सुंदर आहे, मात्र युद्धकाळात येथे काही ठिकाणी पेरलेले सुरुंग अजून तसेच आहेत. शैव, वैष्णव व बौद्ध असा येथील राजधर्मांचा प्रवास आहे. जयवर्मन VII याने साकारलेले अंकोरथाम बयान मंदिर 9 चौरस किलोमीटरवर असून चारी बाजूने खंदक व पाणी आहे. अन्य मंदिराप्रमाणे येथीलही खंदकावर आणि त्याच्या पुलावर दोन्ही बाजूला समुद्र मंथनाची शिल्पकृती आहे. याच्या 2 मजल्यांवर अप्सरा व हिंदू पौराणिक प्रसंग कोरले असून तिसऱ्या मजल्यावर चेहरे आहेत. 43 मीटर उंच असलेल्या या मंदिराचा गाभारा मात्र मोकळा आहे. या मंदिराच्या सर्व बाजूंना 50 शिखरे असून त्यावर भव्य असे बोधिसत्व किंवा राजा जयवर्मन याचे चेहरे निरनिराळ्या भावमुद्रात आहेत. असे शिखरांवर चेहरे असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. बांटीश्री अर्थात त्रिभुवन महेश्वर मंदिर 10व्या शतकातील व शैव काळातील आहे. राजेंद्र वर्मा II याने बांधलेले हे मंदिर यातील कलाकुसर नाजूक व सुंदर आहे. यातील शिलालेखानुसार या बांधकामासाठी भारतातून कुशल मूर्तिकारांना आमंत्रित केले होते. यात खांडववन दहन, कंसवध, हिरण्यकश्यपवध, कामदेव दहन, ताराविलाप यांच्या सुंदर मूर्ती आणि प्रतिकृती आहेत. तापरोम प्रिखा वृक्ष मंदिर जयवर्मन VII याने 12व्या शतकात बांधले. हे मंदिर त्याने देवी प्रज्ञा परमिता व बुद्ध यांना समर्पित केले आहे. यामध्ये आत एका ठिकाणी नर्तकींची नृत्यशाळाही आहे. नंतरच्या 400 वर्ष काळात हे मंदिर अज्ञात राहिल्याने यात प्रचंड वृक्ष वाढले. झाडे काढल्यास इमारतीला मोठा धोका होईल हे लक्षात घेऊन ती तशीच ठेवलेली आहेत. 11व्या शतकापूर्वी विटात बांधलेली प्रेह को व बँकॉक ही मंदिरे आजही सुस्थितीत आहेत. बहुतेक मंदिरे ही त्या राजांच्या समाध्या असून उठाव शिल्पात त्या काळच्या स्त्रिया, पुरुष, बाजार, चीनी सैनिक, सागरी आरमार, युद्धे, विजयी मिरवणुका यांची दृश्ये साकारलेली आहेत. दगडामध्ये साकारलेल्या या भव्य मंदिरांच्या बांधकामासाठी लिटराईट म्हणजे लोहयुक्त मऊ दगड, जो नंतर हवेने कठीण होतो, ते वापरले असून त्यावर सँडस्टोन मढवलेले आहेत. कुलेन पर्वतावरून आणलेले हे दगड येथून तराफ्यावरून मेकॉंग नदीतून आणलेले आहेत. या दगडात छिद्रे पाडून त्यात लाकडी ओंडके घालत व त्यावर पाणी मारत लाकूड फुगल्यानंतर या दांड्याचा वापर करून दगड येथे आणून बसवले जात असत.
सियाम रिपपासून कबाल्सपियन हे ठिकाण सुमारे 40 किलोमीटर दूर आहे. या डोंगरात सियाम रिप नदीचा उगम होतो. येथून चढून जाण्यास सुमारे 1 ते 1.5 तास लागतो. वर चढण्याचा रस्ता फार चांगला नाही. या नदीच्या पात्रात खडकावर 1000 शिवलिंग कोरलेले असून या नदीचे दुसरे नाव सहस्रलिंग नदी असेही आहे. या नदी पात्रातील एका प्रस्तरावर ब्रह्मा तर दुसऱ्यावर शेषशाही विष्णूचे सुंदर शिल्प आहे. याच्या थोड्या पुढे हीच नदी खाली पडते व त्याचा सुंदर धबधबा आपल्याला बघता येतो. तिबेटमधून आलेल्या नदीचेच पुढे 130 किलोमीटर पसरलेले गोड्या पाण्याचे तोलेसॅप हे सरोवर आहे. या सरोवरात अनेक जण घरे बांधून राहतात. जुन्या राज्यकर्त्यांनी या सरोवरातील पाणी कालवे, मंदिर आणि त्याजवळचे खंदक येथे खेळवून पूर व आवर्षण या दोन्हीवर कुशलतेने मात केलेली होती. हा समृद्ध परिसर 400 वर्षे अज्ञात जाण्याची काही कारणे पुढील प्रमाणे असावीत. वाढलेल्या लोकसंख्येच्या अन्नासाठी व शेतीसाठी झालेली प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे झालेली पर्यावरणाची हानी, अतिवृष्टी आणि दुष्काळ, गाळामुळे आटलेले पाणीसाठे, पसरलेली रोगराई, बुद्ध लाटेत बदललेले राजधर्म व त्यामुळे लोकात वाढलेला अविश्वास, 14व्या शतकातील चीनमधून पसरलेल्या प्लेगमुळे गेलेले असंख्य बळी, थायलंड, जपान, व्हिएटनाम यांनी केलेली आक्रमणे व या काळात मंदिराचा विध्वंस होऊ नये म्हणून झालेले स्थलांतर हे कारणे असावीत. मात्र स्थानिक लोकांच्या मते या 400 वर्षाच्या काळातही या मंदिरांमध्ये भक्त आणि भिक्खू त्या काळात पूजा प्रार्थनेसाठी जात होते. परकीय आक्रमण काळात या मंदिरांचा उपयोग तुरुंग म्हणूनही केला गेला आहे. युद्ध काळात मंदिरांची शत्रूंनी हानी केली नाही ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु काही ठिकाणी बंदुकींच्या गोळ्यांची छिद्रे दिसतात. 16व्या शतकामध्ये एका पोर्तुगीज पर्यटकाने ही मंदिरे शोधून काढून त्याचे लेख प्रसिद्धही केले होते, परंतु ते दुर्लक्षित राहिले. फ्रेंच राजवटीत 18व्या शतकात हेनरी मोहूत या कीटकशास्त्रज्ञाला जंगलात कीटक शोधताना हा मोठा मंदिरांचा पुरातन खजिना सापडला. त्याच्या पश्चात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या लेखांनी इंग्लंड, फ्रान्स आणि एकूणच जगात मोठी खळबळ माजविली. अनेक पुरातत्व संशोधक आणि अभ्यासक येथे भेट देऊ लागले व मंदिराचे संवर्धनही सुरू झाले. 1953 साली कंबोडिया फ्रेंचांपासून स्वतंत्र झाला. एप्रिल 75 ते जानेवारी 1981 पर्यंतच्या काळात सालोत्सार उर्फ पोल पोट हा क्रूरकर्मा कम्युनिस्ट हुकुमशहा राष्ट्रप्रमुख होता. त्याने या काळात आपल्याच देशातील सुमारे 20 लाख लोकांना ठार मारले. या जिनोसाईडच्या कटू आठवणी आणि खुणा फोनोपेन म्हणजे नामपेन या राजधानीतील संग्रहालयात बघायला मिळतात, परंतु ते बघताना अंगावर काटाच येतो. 1992 साली युनेस्कोने या मंदिरांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिल्यावर भारतासह अनेक देश संवर्धनासाठी पुढे आले आहेत. मंदिरात झिरपणारे पाणी व त्यात वाढणारी झाडे हे एक मोठे आव्हान आहे. येथील पर्यटन स्थळे अर्थात मंदिरे पाहण्यासाठी बरेच चालावे लागते. अशा गोष्टी पाहण्याची आवड असणारे व चालण्याची तयारी असणाऱ्या पर्यटकांना कंबोडियातील या मंदिराचा आनंद घेता येईल. ही सर्व मंदिरे पाहण्यापूर्वी येथील संग्रहालय सुरुवातीला बघून गेल्यास मंदिरांचे आकलन होणे सोपे जाईल. या भेटीदरम्यान संवर्धन करणाऱ्या भारतीय चमूने आम्हाला सुंदर माहिती दिली. येथे भारताचे नाव आणि ध्वज पाहून आनंद वाटला. मित्रत्वाने वागणाऱ्या या देशाची राजधानी नामपेन्न असून मंदिरे बघणाऱ्या पर्यटकांसाठी
त्याच्याजवळच नवा विमानतळ सियाम रिप येथे उभा केलेला आहे. येथे आत मोठा स्तूपही आहे. कंबोडियाचे चलन रिअल असून ख्मेर ही भाषा आहे. भारतीयांसाठी तेथे $30 भरून व्हिसा मिळतो. येथून निवासी हॉटेलपर्यंत जाण्याचा रस्ता सुमारे 1 ते 1.5 तासाचा आहे. येथील राजा सर्वोच्च असून पंतप्रधान कार्यकारी प्रशासक असतो. येथील शासनाला आता वीज, पाणी, सार्वजनिक प्रवास व्यवस्था व स्वच्छता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथे गरीब व श्रीमंत यात मोठी दरी आहे. भात, मांसाहार, मासे, मगरी, माकडे, साप, किडे, वाळवी, फळे इत्यादींचा आहारात वापर असतो. शाकाहारी लोकांची सध्या तरी इथे पंचायतच होते. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटन व तोले सॅप सरोवरातील मासेमारी यावर अवलंबून आहे. भारतातून कंबोडियासाठी थेट विमानसेवा नसल्यामुळे बँकॉक, सिंगापूर, मलेशिया किंवा व्हिएटनाम येथून जावे लागते. परतीच्या प्रवासात आम्ही बँकॉक येथे 2 दिवस थांबलेलो होतो. येथे विमानतळावर भव्य आणि सुंदर अशी समुद्र मंथनाची प्रतिकृती किंवा शिल्प आहे. बँकॉकमध्ये बौद्ध स्तूप, मंदिरे, राजवाडे आणि अनेक पर्यटन स्थळे आहेत. येथे व्हिसा फी माफ होती. येथील रस्तेही छान आहेत. येथील एका पर्यटन स्थळावर मला वाघ व त्याचा बछडा यांच्याजवळ काही थांबून त्यांना हातही लावता आला. अंकोरवट हा भव्य विष्णू मंदिरात सर्वात कमी हिंदू लोक भेट देतात हे लक्षात घेऊन पुणे येथील विश्व मंदिर परिषदेने 1 कोटी भारतीयांना तेथे नेण्याचा संकल्प सोडला आहे. याचा आमचा चमू पहिला 200 लोकांचा होता. सर्व पर्यटक हिंदू धर्माभिमानी असल्याने सहल आनंददायी झाली. आमच्याबरोबर परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज होते. त्यांच्या सुश्राव्य प्रवचनांचा आनंद दररोज सायंकाळी आम्हाला घेता आला. विश्व मंदिर परिषदेचे मुख्य श्रीयुत पाटुकले व त्यांच्या चमूने सर्व व्यवस्था, विशेषतः शाकाहारी भोजन चोख ठेवलेली होती. अशा जगातील सर्वात मोठ्या अंकोरवट येथील परमविष्णू लोकाचे दर्शन तुम्हालाही घडो ही सदिच्छा. धन्यवाद.